नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनेश कके मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण वर्ग 10वा मार्च 2023 मधील प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहोत. गणित भाग 1 त्यामधील दुसरा प्रश्न, दुसरा ए, पुढील पैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा. कृती नंबर 2, वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरविण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. त्यामध्ये x चा वर्ग अधिकचा 2x वजा 9 बरोबर 0 हे दिलेला आहे. उकल x वर्ग अधिकचा 2x वजा 9 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c करून या ठिकाणी जर तुलना केली आपण ची तुलना करून एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या ठिकाणी जर विचार केला, एक्स वर्गाचा सहगुणक ए आहे मग ए ची किंमत इथे 1 घेऊ. बी एक्स चा सहगुणक बी आहे मग बी ची किंमत या ठिकाणी 2 घेऊ. त्याचबरोबर सी ची किंमत उणेचा काय आला 9 आला. या ठिकाणी पहा, तुम्ही जर या ठिकाणी विचार केला तर बी वर्ग वजा 4ac, बी ची किंमत म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे पहिलं पद 1 आणि सी म्हणजे सी ची किंमत उणेचा 3 उणेचा 9 आणि 4 चा जर गुणाकार केला 9 चौक 36, 36 एक 36, मायनस मायनस प्लस 36, हा उणे उणे अधिकचा 36 आला. 9 एक 9, 9 चौक 36, 4 आणि 36 जर बेरीज केली तर 40 येईल. याचा अर्थ डेल ची किंमत 40 म्हणजे ती धन आहे, म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा काय असेल मोठी आहे. जेव्हा बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी असते तेव्हा वर्ग समीकरणाचे मूळ वास्तव असमान आहेत असे आपण म्हणतो. आता आपण प्रश्न क्रमांक 2 ए मधील कृती नंबर 3 पाहणार आहोत. कृती नंबर 3, पुढील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. त्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे, दर्शनी किंमत, मूल्य प्रकार, बाजार भाव. अनुक्रमांक 1 मध्ये दर्शनी किंमत 100 दिले, सममूल्य सांगितलेलं आहे. जेव्हा सममूल्य दिलेले असेल तेव्हा दर्शनी किंमत आणि बाजार भाव यांची किंमत काय असते, समान असते. म्हणून या ठिकाणी बाजार भाव हा 100 रुपये जसंच तसा. 2 मध्ये आपल्याला बाजार भाव 575 दिलेला आहे, त्यावर शेअर्स हा अधिमूल्यावर आहे 500 रुपयानं. त्यानुसार आपल्याला दर्शनी किंमत काढायची. जेव्हा शेअर्स हा अधिमूल्यावर असतो, बाजार भाव दिलेला असेल आणि दर्शनी किंमत जर काढायची असेल तर बाजार भावामधून मूल्य प्रकार म्हणजे अधिमूल्य काय करायचं, वजा करायचं. 575 मधून जर 500 गेले तर दर्शनी किंमत आपल्याला मिळेल 75 रुपये. 575 मधून जर 500 वजा केले तर 75 रुपये दर्शनी किंमत येईल. नंबर 3 मध्ये पहा, आपल्याला 10 रुपये दिलेले आहेत दर्शनी किंमत, बाजार भाव 5 रुपये दिलेला आहे. याचा अर्थ दर्शनी किमतीपेक्षा बाजार भाव कमी आहे, म्हणजे शेअर्स हा अवमूल्यावर आहे. अशा वेळेस काय करावं लागेल, तुम्हाला दर्शनी किंमत मधून बाजार भाव वजा करावा लागेल. त्यावेळेस अधिमूल्य तुम्हाला 5 रुपये मिळेल. 10 मधून जर आपण 5 वजा केले तर 5 राहील. मग या ठिकाणी पहा, दर्शनी किमतीमधून जर बाजार भाव वजा केला तर शेअर्स हा अवमूल्यावर येईल 5 रुपयानं. त्यानंतर पहा, 4 मध्ये दर्शनी किंमत 200 रुपये दिली. आता आपण प्रश्न दुसरा बी, पुढील पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा हा पाहू. त्यामध्ये नंबर 1, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर 2. या ठिकाणी काय करायचं, उत्तर लिहिते वेळेस x अधिक y बरोबर 4 याला विधान आपण 1 देऊ समीकरण. त्याचबरोबर 2x वजा y बरोबर 2 याला विधान काय देऊ, 2 देऊ.
समीकरण 1 आणि 2 कडे पहा. या ठिकाणी y चा सहगुणक 1 आहे, त्याचं चिन्ह अधिक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 1 आहे, त्याचं चिन्ह मायनस आहे. सारख्या पदांची चिन्ह भिन्न आहेत, म्हणून समीकरण 1 आणि 2 ची आपण बेरीज करून y कॅन्सल करू. या ठिकाणी मी असं म्हणणार आहे, समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. बेरीजच का करायची? कारण सारख्या पदांची चिन्ह भिन्न आहेत, म्हणून समीकरणाची बेरीज करायची. अगोदर समीकरण नंबर 1 लिहा. x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर आहे 2. या ठिकाणी अधिकचा y आणि उणेचा y कॅन्सल झाला. हा 1x आणि 2x यांची बेरीज 3x होईल. त्याचबरोबर 4 आणि 2 ची बेरीज 6 आली. गुणिले 3 तिकडल्या साईडला गेल्यानंतर भागिले होतील, म्हणजे x बरोबर आहे 6/3. याचा अर्थ 3 1 3 3 दोन्ही 6, x बरोबर काय आला 2 आला. आता काढलेली ही 2 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू आणि y ची किंमत काढू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 आपल्याकडे असं आहे, x अधिक y बरोबर आहे 4. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x ची किंमत 2 ठेवू आपण. 2 अधिक y बरोबर 4, म्हणजेच y बरोबर आहे. अधिकचा 4 तिकडल्या साईडला गेल्यानंतर मायनस झाला. याचाच अर्थ y बरोबर काय आला 2 आला. x ची किंमत 2, y ची किंमत 2, म्हणजे उकल बरोबर आहे. उकल संच बरोबर आहे किंवा उकल बरोबर आहे. आपण या ठिकाणी x, y म्हणजे x ची किंमत 2 घेऊ आणि y ची किंमत सुद्धा 2 घेऊ. अशा प्रकारे गणित नंबर 1 आपलं संपलेलं आहे. आता आपण पुढील समीकरणे गणित नंबर 2 पुढील समीकरणे x वर्ग अधिक b x अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये लिहू. प्रत्येकातील a b यांच्या किमती ठरवा. 2y बरोबर 10 वजा y चा 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग या समीकरणाची तुलना करायची. सर्वप्रथम 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग या समीकरणाला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये घेऊ आपण. उणे y चा वर्ग इकडे आल्यानंतर अधिक y चा वर्ग झाला. अधिकचा 2y अधिक 10 बरोबर आहे अधिकचा 10. डाव्या बाजूला आल्यानंतर उणेचा 10 होईल. इकडे काय नाही म्हणजे 0 राहील. उणे y चा वर्ग अधिक 2y ला अधिक 2y अधिकचा 10 इकडे आला उणे झाला बरोबर आहे 0. या समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून तुलना जर केली आपण तर a बरोबर 1 येईल. b ची किंमत x चा सहगुणक म्हणजे y चा सहगुणक 2 येईल आणि c ची किंमत उणेचा काय आला 10 आला. अशा प्रकारे या याच्यामध्ये आपण a बरोबर 1 b ची किंमत 2 आणि c ची किंमत 2 10 आली. असं प्रश्न दुसरा बी मधील गणित नंबर 2 आपलं संपलं. आता आपण गणित नंबर प्रश्न दुसरा बी मधील 2 नंबरचं एक्झाम्पल गणित पाहणार आहोत. जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद a बरोबर 10 व सामान्य फरक d बरोबर 5 असेल तर अंकगणित श्रेणी लिहा. या ठिकाणी पहा, पहिलं पद a म्हणजे t1 ची किंमत तुम्हाला दिलेली आहे 10. सामान्य फरक d बरोबर आपल्याला 5 दिलेला आहे. पहिलं पद तुम्हाला माहिती आहे t1 बरोबर 10. दुसरं पद जर काढायचं असेल तर t1 मध्ये d मिळवावं लागल.
T1 आपल्याकडे 10 आहे, डी आपल्याकडे 5 आहे, बेरीज काय आली 15 आली. म्हणजे दुसरं पद 15 येईल. तिसरं पद जर काढायचं असेल तर T3 बरोबर आहे T2 मध्ये डी मिळवा. मग T2 आपल्याकडे 15 आलेला आहे, त्याच्यामध्ये डी ची किंमत 5 मिळवू आपण, म्हणजे 20. या ठिकाणी पहा T4 जर काढायचं असेल तर T3 मध्ये डी मिळवू. D3 ची किंमत 20 अधिक डी ची किंमत 5 म्हणजे 25. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा बी मध्ये प्रत्येक गणित आपल्याला 2 मार्काला 1 आहे, असे 4 गणित 4 2 8. प्रश्न दुसरा बी हा 8 मार्काला आहे, एक गणित 2 मार्काला आहे. या ठिकाणी अंकगणित श्रेणी आपल्याकडे असे आलेले आहे पहा. अंकगणितीय श्रेणी पहिलं पद 10, दुसरं पद 15, 20, 25 डॅश. अशा प्रकारे आपलं गणित संपलेलं